नमस्कार, मी अश्विनी पुरी. डीएस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या डीएस न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. विधानसभेचा महासंग्राम संपलाय. महायुतीला जनतेचा कौल मिळाला असून राज्यामध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय. राज्यातील रणधुमाळी आता काही प्रमाणात शांत झाली आहे. दरम्यान संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची काल पुण्यतिथी होती. या निमित्तानं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या अभिवादन करण्यासाठी त्यांच्या प्रीती संगम या समाधीस्थळी दाखल झाले होते. यावेळी तिथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे देखील दाखल झाले. त्यावेळी तिथे त्यांच्यामध्ये एक किस्सा घडल्याचं समोर आलंय. यावेळी अजित पवारांनी मिश्किल शब्दामध्ये पुतण्या रोहित पवार यांना मिश्किल टोला लगावलाय. सध्या अजितदादा आणि रोहित पवारांची ही भेट चर्चेचा विषय ठरते. यावेळी रोहित पवार यांचं विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर अजित पवारांनी अभिनंदन केलं आणि मिश्किलपणे काकाचं दर्शन घे असंही म्हटलं. त्यानंतर रोहित यांनीही अजित पवारांच्या पाया पडत आशीर्वाद घेतल्याचं पाहायला मिळालं. रोहित पवार यांचा कर्जत जामखेडमध्ये थोड्या मतांनी विजयी झालाय. यावरून अजित पवार यांनी ठाण्यात थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर काय झालं असतं, असं रोहित पवार यांना म्हटलंय. दरम्यान काका पुतण्याच्या भेटी दरम्यानचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. नेमकं काय घडलंय बघूयात. दर्शन काकाचं मला गाण्या थोडक्यात वाचला, माझी सभा झाली असती तर काय झालं. डीएस न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, मुंबई. अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.